अमरावती शहरातील भीमटेकडी परिसरात असलेल्या सम्यक नागरिक पतसंस्था संचालक मंडळ व एजंटने खातेदाराची फसवणूक केल्याचा आरोप भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने केला असून पतसंस्था विरोधात 117 खातेदार आता 8 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरुवात करणार अशी माहिती आयोजक परिषदेत स्पष्ट करण्यात आली आहे। आयोजित सम्यक सरकारी नागरिक पतसंस्थेने खातेदाराची कोणती फसवणूक केली याची माहिती सुद्धा भीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे यांनी परिषदेत स्पष्ट केली आहे। आता खातेदारांना व्याजासहित रक्कम परत करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। हे आमचे पत्रकार बांधव सुद्धा आहेत। त्याच्यानंतर प्रवीण विश्वनाथ वाडेकर उपाध्यक्ष आहेत, मायाताई विजयराव धांडे हे सचिव आहेत, विमलाताई मधुकरराव आठवले संचालिका आहेत, रणजित रघुनाथराव चव्हाण हे संचालक आहेत, राजीव किशनराव बसवनाते संचालक, धनराज विठ्ठलराव तलवारे संचालक, मंगेश अवधूतराव मनोरे संचालक, सुमनताई अरुणराव अंबोरे संचालिका, मीना शंकरराव वर्देकर संचालिका। आणि यामध्ये जे विमलाताई आठवले आहेत यांच्या घरचे पुरे लोक एजंट होते, म्हणजे एकाच घरातले पूर्ण लोक एजंट। आणि यांनी ज्या खातेदारांची फसवणूक केली हे खातेदार अतिशय गरीब आहेत। संचालक मंडळ आमचं असं म्हणणं आहे की एखादं जर दुकान असतं, त्या दुकानामध्ये जर नोकर काम करत असेल तर तो त्याच्या मालकाला विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नाही, किंवा आपण सुद्धा त्याला कोणतं काम आपल्या हिताचं असल्याशिवाय आपण त्याला सांगत नाही। पण यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते माहित नाही। त्या म्हणतात की आम्ही जी वसुली केली ती वसुली आम्ही संचालक मंडळाला प्रामाणिकपणे नेऊन दिली। संचालक मंडळ म्हणते की आमच्याकडे एजंटनी वसुली आणून दिली नाही, आणि मग इतका पैसा आला, कोटी रुपये, 4 ते 6 कोटी रुपयाचा या बँकेचा टर्नओव्हर आहे। मग आतापर्यंत हे एवढे पैसे गेला कुठं, आणि एवढा पैसा गेला तर MIDC मध्ये 2 कोटी रुपये व्यापाऱ्यांना व्याजाने कोणी दिले? आज 2 कोटी रुपये जर व्याजाने दिले असेल तर त्याचा महिना किती होतो? आपण जर साधं 5% पकडलं तर 10 लाख रुपये महिना होतो। हा 10 लाख रुपये महिना मग कोण घेते? आमच्या सगळ्या ह्या मागण्या आहेत। म्हणून आमची आज उद्या 8 तारखेला या सम्यक नागरिक पतसंस्था संचालक मंडळाच्या विरोधात आणि या सर्व खातेदारांना सहकार्यासाठी उद्या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसत आहे। या अन्नत्याग आंदोलनामध्ये पूर्ण 90 खातेदार उपोषणाला बसत आहे, आमरण उपोषणाला बसत आहे। आणि हे आमरण उपोषण उद्या ठीक 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू होणार आहे। त्याकरिता ही पत्रकार परिषद होती, आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे की सम्यक नागरिक पतसंस्थाच नाही तर या अमरावती जिल्ह्यातील ज्या पतसंस्था आहेत, ज्या नागरिक पतसंस्था आहेत, ज्या ठिकाणी असे जर खातेदारांसोबत फसवणूक होत असेल तर उद्या जे आम्ही आमरण उपोषण करत आहे, जे आंदोलन करत आहे, त्या आंदोलनापासून तुमच्या पत्रकार, आमचं ई मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यांच्या माध्यमातून हे जेव्हा बातमी प्रसारित होईल तर होणारी फसवणूक ही होणार नाही, म्हणून हे आंदोलन आम्ही उभारलेलं आहे। आणि यामध्ये आमचं एवढं इतकंच आहे की पूर्ण 117 खातेदारांना त्यांची ठेव ही तात्काळ आम्हाला देण्यात यावी, आणि सरसकट व्याजासहित आतापर्यंत आम्ही जे मागे पैसे दिले होते यांनी आम्हाला 5-5 हजार रुपये, त्यामधले आपले किती 11 लोक राहिले, 11 लोकांना सुद्धा यांनी बेरार चेक दिले, पण बेरार चेक सुद्धा यांचे बाउन्स झालेले आहे। आता तर आम्ही आमच्या एका संबंधासाठी आम्ही कोणावर जास्त आक्षेप करत नाही, आणि जास्त आम्ही असं वाटत नाही आम्हाला की कोणाचं काही जास्त हे झालं पाहिजे, म्हणून आम्ही ते सर्व ज्या गोष्टी आहेत या आतापर्यंत आम्ही एक आमची मैत्री म्हणा किंवा आमचे संबंध म्हणा यासाठी आतापर्यंत आम्ही काही जास्त याचा प्रोपागंडा केला नाही। मात्र त्या लोकांनी याची अशी हे चालली आहे की आमचं काही होत नाही, आणि आमच्याकडे सर्व धागेधोगे आहे, सर्व गोष्टी आहेत, आम्हाला सर्व माहित आहे कोणाच्या कुठे एजन्सी आहेत, कोण उत्तर प्रदेशच्या नाक्यावर कशामध्ये पार्टनर आहे, कोण नागपूरला पार्टनर आहे, कोणाचे किती फ्लॅट आहे, कोणाचं काय कुठं आहे, याच्यातलं सगळं बागडबिल्ली आम्हाला माहित आहे। सर्वांचे आम्ही सगळं विषय काढलेला आहे। जर असं असलं तर आम्ही तुमच्यासमोर पुरावे सहित ठेवू शकतो, पण
आम्हाला त्यांच्याशी वैयक्तिक काही वळ नाही आणि वैयक्तिक आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या 117 खातेदारांचे पैसे जर तुम्ही येत्या 2 ते 3 दिवसात दिले नाही तर हे आंदोलन आणखी उग्र होईल. आता फक्त 90 खातेदार बसत आहे. 3 दिवसानंतर मी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी घेईन आणि मी सुद्धा उपोषणाला बसेल. याची त्यांना मी इथून आपल्या पत्रकार परिषदेमधून मी त्यांना याचं ग्वाही देतो आणि या खातेदारांना न्याय मिळवून देण्याशिवाय आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोरून आम्ही उठणार नाही. आम्ही ऑडिटची मागणी केली होती. या लोकांनी ऑडिट विदर्भ सिटी न्यूज अमरावती.